मी ब्लाऊजवरती माप कसा घ्यायचा ते दाखवते. शोल्डर घेताना इथं खाली 4 इंचावरती टिक मारून घ्यायचं आणि हा असा व्यवस्थित ठेवायचा. आपला गळा असा नाही फरगटला पाहिजे, असा बरोबर स्ट्रेट ठेवायचा. आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत किती येतं ते आपलं शोल्डर असणार आहे. तर आता हे आहे 9.5 शोल्डर. आता समोरचा गळा, समोरील गळा आता किती आहे त्यांचा? 5.5 आहे. ही पट्टी आपली शोल्डर पट्टी 2.25 आहे. ह्या लाईनपासून इथून हे हात असे घ्यायचे तर 6 आहे. मग हा बॉटम घ्यायचा, तर बॉटम आहे 4.25. असे हा माप घ्यायचा ब्लाऊजचा. मी पूर्ण ब्लाऊजचा माप घेऊन दाखवते तुम्हाला. आणि हा अशा पद्धतीने घेऊन जसं आपण मी साधं ब्लाऊजचे 4 टक्सचा ब्लाऊजचा माप टाकतोय तसं टाकायचं. हे 2.25 आहे टाच रुंदी. सांगितलं. आता हा मागील गळा किती आहे? तर ह्या शोल्डरपासून धरून क्रॉस पकडायचा आणि इथं कुठं येतोय तिथं पॉईंट सेंटरला हा 8.5. मागील गळा 8.5 आहे. आता छाती मुंड्यापासून खाली 1-1.5 इंचपर्यंत खाली टेप ठेवायचा. आणि जसं हा छाती येते तसं ह्याला ओढून बघायचं की किती येते छाती आपली. तर ह्यांची यायले 8. ह्या साईडची 8 आली, काचपट्टीची साईड. आता बटन पट्टीची साईड. या साईडची पण 8 यायले. त्यामुळे ह्यांची आता 8 दूनी 16 झाले. आणि मागच्या भागाचा जर बंद गळा असेल तर मागच्या भागाची पूर्ण माप घ्यावं लागतंय. पण जर गळा मोठा असेल मागचा गळा तर मागच्या भागाची काही घ्यायची गरज नाही आहे. फक्त समोरच्या भागाचा किती येतोय त्याचा डबल करायचा. तसं आता हे 8 आलं, हे 8 आलं, त्याचा 8 दूनी 16, 16 दूनी 32. 32 छाती आहे ह्यांची. आणि हा कमर अशी इथून काचपट्टी साईड ठेवायची आणि इकडं हा ठेवायचा. 25 इंची कमर आहे. असा हा ब्लाऊजवरती माप घ्यायचा असा असतं. ह्या प्रमाणानं ब्लाऊजचा माप जर व्यवस्थित घातला, ह्याला मार्जिंग तर नंतर घ्यायचे असतात. ते आपण घालताना 4 टक्समध्ये तरी पण दाखवले मी, त्याच्यात बघू शकता तुम्ही. आणि असा माप घालायचा. मग बरोबर ठेव. अगं किती झाला हे? 4 मिनिटाचं झालं नाही. होय लय मोठा झाला.